वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक वनसेवकची मोठी भरती वन विभागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये 14,500 प्लस जागांसाठी निघत आहे आणि वनसेवकच्या जवळपास 12,991 जागा रिक्त आहेत। वनरक्षकच्या 1400 ते 1600 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि वनसेवक भरतीमध्ये शिक्षण 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे आणि वनरक्षक मध्ये 12वी पास पाहिजे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर लवकर जे हे भरती निघत आहे वनरक्षकचे आणि वनसेवकचे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय, निवड प्रक्रिया काय, वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, ग्राउंड किती असणार आहे, उंची वगैरे किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक बद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, ठीक आहे। तर पाहता वनसेवकचं जे पद आहे, वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलाय। गट ड संवर्गातलं पद आहे आणि अजूनही जे याची जाहिरात आली नाही आहे, पण शासन निर्णय या अगोदर आलेला आहे आणि वनसेवक मध्ये जे पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि वनसेवक मध्ये 15,000 ते 47 पगार तर आहेच, पण यामध्ये 28 शर्ती सुद्धा ठेवण्यात आल्या की यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पास वाली मुलं फॉर्म भरू शकता। यामध्ये जास्त जर तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही आहे। 12वी पेक्षा जास्त जर तुम्ही शिक्षण केलं असेल काय तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। यामध्ये फक्त यामध्ये कसं आहे, वनसेवकसाठी तुम्ही 10वी पास पाहिजे आणि 12वी पास पाहिजे आणि बऱ्याच वन मजुरांचे सुद्धा कमेंट असते की सर आम्हाला यामध्ये परमनंट केलं जाणार आहे का। तर पहा, जे वन मजूर आहे तर वन मजुरांना यामध्ये 10% आरक्षण देण्यात येणार आहे वनसेवकच्या भरतीमध्ये, ठीक आहे। तर यामध्ये आरक्षण देण्यात येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे वनसेवक मध्ये हे जे गट संवर्गातलं पद आहे आणि हे सरळ सेवेने भरती घेतले जात आहे। तर यामध्ये नक्की पेपर या ठिकाणी असणार आहे आणि पेपरला जे अभ्यासक्रम असू शकते तर पहा, सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं आणि त्याचबरोबर यामध्ये जे पर्यावरणचा सुद्धा विषय असू शकते किंवा मग यामध्ये जे गणिताचा सुद्धा विषय असू शकते किंवा इंग्रजीचा सुद्धा विषय असू शकते, ठीक आहे। जो वनरक्षकचा जो सिलेबस आहे त्याच्यानुसार तुम्ही आतापासून अभ्यास करा ज्यांना तयारी करायची असेल तर, ठीक। आणि यामध्ये ग्राउंडचं अजून या ठिकाणी कन्फर्म नाही पण असू शकते, यामध्ये सुद्धा ग्राउंड असू शकते आणि त्याचबरोबर यामध्ये उंची कमी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की गट संवर्गातला पद आहे तर उंची कमी यामध्ये असणार आहे आणि वनसेवक मध्ये जे वयोमर्यादा आहे हे सुद्धा जास्त असणार आहे, कारण की गट संवर्गातलं पद आहे। तुम्ही गट संवर्गातली कोणती भरती पहा त्यामध्ये जास्त वयोमर्यादा असते, काही काही याच्यात 18 ते 40 झालं, 18 ते 38 झालं, 18 ते 36 झालं, अशा प्रकारे वयोमर्यादा असते। तर नक्कीच वनसेवकला सुद्धा जास्त वयोमर्यादा असणार आहे आणि ज्यांचं सुद्धा वय जास्त आहे तर त्यांना संधी या ठिकाणी भेटणार आहे आणि उंची कमी यामध्ये लागणार आहे वनसेवक मध्ये, कारण की गट संवर्गामध्ये उंची कमी लागते। कोणते तुम्ही गट संवर्गातलं पद पहा, एक तर उंची नसते किंवा उंची कमी असते त्यामध्ये, ठीक आहे। आता हे झालं, आता वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे तर पहा, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण करणे, संवर्धन करणे, त्याचबरोबर वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्र सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाची कामे, JMFC BDC इत्यादी संदर्भात कामे, कार्ययोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोही अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामं हे आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे। आता वनरक्षक भरतीचं जर पाहिलं, वनरक्षकच्या जवळपास 1600 प्लस जागा आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये 12वी पास पाहिजे। पहा, तुम्ही जर कॉमर्स असेल तर फॉर्म भरता येते, सायन्स असेल तुमचं 12वी मध्ये भरता येते, आर्ट असेल तर आपलं अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे।
नाहीतर फॉर्म भरता येत नाही, हे अट यामध्ये आहे. मुलं मुली फॉर्म भरू शकता वनरक्षकमध्ये. त्याचबरोबर वनरक्षकमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 आहे. SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते यामध्ये 32 पर्यंत फॉर्म भरू शकता. OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये आपण पगारचा जर विचार केला 21,700 ते 69,100 पर्यंत तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान पगार भेटणार आहे. आणि वनरक्षक भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस, पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस आहे. तर वनरक्षक भरतीमध्ये आपले सर्वात अगोदर काय असणार आहे, पेपर असणार आहे 120 मार्काचा. 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. तर त्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. असे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचा विषय यामध्ये नसते. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 60 प्रश्न 120 मार्काचा पेपर असणार आहे. आणि 60 पैकी जे पासिंग आहे, 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास असतो. कोणती कॅटेगरी असा, SC, ST, OBC, EWS, NT, विजो, ओपन, SBC, SCBC, SCBC, कोणती कॅटेगरी जर असाल तुमची तर तुम्हाला 60 पैकी 27 प्रश्न बरोबर आले तुमचे तर आपण पेपर पास असतो. आपल्याला ग्राउंडसाठी बोलावल्या जाते. ठीक आहे. तर कन्फर्म असते ग्राउंडसाठी बोलायला जाते. 60 पैकी 27 प्रश्न आहेत. आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. नेगेटिव्ह मार्किंग नसते. TCS कंपनी हा पेपर घेत असते. तर अशा प्रकारे आहे. आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं असते यामध्ये ग्राउंड. आता बरेच विद्यार्थी विचारते की उंची यामध्ये किती आहे. तर पहा, तुम्ही जर पुरुष उमेदवार असाल, कोणती कॅटेगरी, फक्त ST कॅटेगरी सोडून, ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची वनरक्षकमध्ये लागते. महिला उमेदवार असाल तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागते. 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीसाठी जे उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते. 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. तर हे झाल्यानंतर आपलं जे वनरक्षक भरतीमध्ये असते ग्राउंड. आणि पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग मारायचे 17 मिनिटामध्ये. 17 मिनिटाच्या अंदर तुम्ही 5 किलोमीटर रनिंग मारली तर 80 मार्क तुम्हाला भेटते. आणि जसं तुमचा या ठिकाणी 1-1 मिनिट जर झाला तर 10-10 मार्क आपले मायनस केले जाते, म्हणजे 10-10 मार्क कमी आपल्याला भेटते. जसं तुम्ही या ठिकाणी 16 मिनिटामध्ये आले तर आपल्याला 70 मार्क. ठीक आहे. तर अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे आहे तर महिला उमेदवारांना यामध्ये 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे. द्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटाच्या अंदर मारणार आहे. 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. आणि 12 मिनिटापेक्षा जास्त टाईम झाला, जसा टाईम झाला 1-1 मिनिट जर जास्त झाला तर 10-10 मार्क आपले मायनस होणार आहे. तर एवढं ग्राउंड यामध्ये टॉप आहे वनरक्षकमध्ये, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 80 जर घेतले ना, 80 पैकी 80, आणि पेपरात जरी 60 त्यानं घेतला ना तर त्याचा फायनल सिलेक्शन 140+ या ठिकाणी होऊ शकतं. आरामात त्याचं सिलेक्शन होऊन जाते. ठीक आहे. कारण की यामध्ये जे जास्त एक लक्षात ठेवा, कारण की भरपूर मुलांचं ग्राउंड यामध्ये नसते. तर ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं आहे तर त्यांच्यासाठी हे चांगली संधी, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. वनरक्षक वनसेवकची जी भरती आहे हे लवकरच येणार आहे. जवळपास 2 ते 3 महिन्याच्या अंदर तुम्हाला हे भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा. पेपरची सुद्धा तयारी तुम्ही आतापासून चालू द्या. ठीक आहे. आणि वनरक्षकमध्ये हे सर्व झाल्यानंतर एक टेस्ट राहते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये. महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्या व्हिडिओत थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय